महासागर न्यूज। मुंबई येथे अखिल भारतीय छावा संघटनेची आढावा बैठक संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली। या आढावा बैठकीला राज्यातील विविध जिल्ह्यातून छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती। या बैठकीमध्ये क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्यात यावं, जेणेकरून समाजातील तळागाळातील प्रत्येक गोरगरीब युवकांना महामंडळाच्या माध्यमातून छोटे मोठे व्यवसाय उभे करता येतील। त्याचबरोबर राज्यातील सरसकट शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं यासह विविध मागण्यांचा ठराव पारित करण्यात आला आहे। यावेळी भीमराव भाऊ मराठे, आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती होती। ही राज्यस्तरीय बैठक मोठ्या उत्साहात पार पडली आहे। यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी तसेच आमदार प्रवीण दरेकर, भीमराव भाऊ मराठे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे। लवकरच अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्याचे ठोस निर्णय आमदार प्रवीण दरेकर यांनी घेतला आहे। तसेच राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त आधीसह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। यावेळी राज्यातील छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। तसेच छावा संघटनेच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी मच्छिंद्र भाऊ चिंचोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या कार्यक्रम स्थळी त्यांना संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देखील देण्यात आलं आहे। महासागर न्यूज।